परमानन्दसंयुक्तं निर्विकारं निरामयं ध्यानहीनान् पश्यन्ति निजदेहे व्यवस्थितम्। अकलंकाचार्य भगवान की जय। अनंत सुख संपन्नं ज्ञानामृतपयोधरम् अनंत वीर्य संपन्नं दर्शनं परमात्मनः निर्विकारं निराबाधं सर्वसंगविवर्जितं परमानन्दसंपन्नं शुद्धचैतन्यलक्षणम् उत्तमास्वात्मचिन्ता स्यात् देहचिन्ता च मध्यमा अधमा कामचिन्ता स्यात् परचिन्ता धमाधमा निर्विकल्पसमुत्पन्नं ज्ञानमेव सुधारसं विवेकमञ्जुलिं कृत्वा तं पिबन्ति तपस्विनः सदानन्दमयं जीवं यो जानाति स पण्डितः स सेवते निजात्मानं परमानन्दकारणं नलिन्यां यथा नीरं भिन्नं तिष्ठति सर्वदा अयमात्मा स्वभावेन देहे तिष्ठति निर्मलः द्रव्यकर्ममलैर्मुक्तं भावकर्मविवर्जितं नो कर्मरहितं सिद्धं निश्चयेन चिदात्मनः आनन्दं ब्रह्मणो रूपं निजदेहे व्यवस्थितं ध्यानहीनान् पश्यन्ति जात्यन्धा इव भास्करम् सध्यानं क्रियते भव्यैर्मनोयेन विलीयते तत्क्षणं दृश्यते शुद्धं चिच्चमत्कारलक्षणम् ये ध्यानलीना मुनयः प्रधानास्ते दुःखहीना नियमाद्भवन्ति सम्प्राप्य शीघ्रं परमात्मतत्त्वं व्रजन्ति मोक्षं क्षणमेकमेव आनन्दरूपं परमात्मतत्त्वं समस्तसङ्कल्पविकल्पमुक्तं स्वभावलीना निवसन्ति नित्यं जानाति योगी स्वयमेव तत्त्वम् चिदानन्दमयं शुद्धं निराकारं निरामयम् अनन्तसुखसम्पन्नं सर्वसंगविवर्जितम्। 13 श्लोक झाले होते स्तोत्र. काय सांगितलं 13व्या स्तोत्रात? कसा आहे आत्मा? चिदानंदमयम शुद्धम म्हणजे काय? चैतन्य आनंदमय आहे. मग ते आपण कशासाठी लावलं होतं? निराकार आहे तर बाह्य शरीराचा आकार नाही आहे तर कसा आहे? तर चैतन्य आकारवाला आहे किंवा ज्ञान आकारवाला आहे. मग असा आनंदमय आहे जीव. चैतन्य आनंदमय असा निराकार स्वरूप आहे. आणि निरामय आहे म्हणत असताना निगेटिव्ह भाषा सांगितली. निरामय आहे तर पॉझिटिव्हली मी शुद्ध आहे, सगळ्या मलिनतेने रहित आहे. असा अनंत सुख संपन्न स्वरूप मी सर्व संग म्हणजे परिग्रहाने रहित आहे. कोणताही परिग्रह माझ्यामध्ये नाही किंवा मला कुठल्याही परिग्रहाची आवश्यकता नव्हती, नाही, नसणार. असा मी निरपेक्ष निर्भार असा जीव आहे याचा अनुभव करायला सांगितलं. पुढं काय सांगते आता? 14वा श्लोक आहे. स्वच्छ व्हायला का? लोकमात्र प्रमाणोऽयं
लोकमात्र प्रमाणोऽयं निश्चयेन हि संशयः निश्चयेन आहे का निश्चयेन हि संशय निश्चय पाहिजे फक्त तिथं निश्चयेन हि संशयः व्यवहारे तनुमात्रः कथितः परमेश्वरैः म्हणा लोकमात्र प्रमाणोऽयं निश्चयेन हि संशयः व्यवहारे तनुमात्रः कथितः परमेश्वरैः काय सांगायला लागले त्याच्यामध्ये कसा आहे आत्मा आता लोकमात्र प्रमाण अयम अयम म्हणजे हा आत्मा लोकमात्र प्रमाण आहे कुठल्या न्यायाने लोक म्हणजे किती प्रदेशी असंख्यात प्रदेशी मग आत्मा असंख्यात प्रदेशी आहे कुठल्या न्यायाने निश्चय न्यायाने हा मी असंख्यात प्रदेशी म्हणून ध्यान सांगतो ना आपण जे जे ध्यानामध्ये सूत्र घेतो ते सगळे निश्चय न्यायाचे वाचक आहेत म्हणून इथं पण सांगितलं की हा आत्मा लोकमात्र प्रमाण म्हणजे असंख्यात प्रदेशी आहे असंख्यात प्रदेश कसे मोजायचे असतात जर एक प्रदेश लोकाकाशाच्या एक प्रदेशावर ठेवला आपला तर त्या जीवाचे जेवढे प्रदेश आहेत तेवढे त्या प्रत्येक लोकाच्या प्रदेशावर व्याप्त होतील कुठलाही जीव असू देत त्याचे प्रदेश असंख्यातच असतात असंख्यातापेक्षा कमी नाही जास्त नाही मग ते किती प्रमाण तर लोक जेवढ्या असंख्यात प्रमाणाचा आहे तेवढ्या प्रमाणाचा आत्मा आहे जीव आहे म्हणून निश्चयाने मी कसा आहे लोक प्रमाण आहे असंख्यात प्रदेशी आहे निश्चय म्हणजे निश्चयनयाने इथे सांगितलंच की निश्चयनयाने हा आत्मा लोक प्रमाण आहे खरोखर यामध्ये संशय नाही का सांगावं लागलं असं कारण भगवंतांच्या ज्ञानामध्ये भगवंतांच्या वाणीमधून ते खिरलेलं आहे की कुठलाही जीव असू दे त्याचं एवढं प्रमाण आहे त्यामुळं ते निशंक श्रद्धा ठेवण्यायोग्य आहे त्याच्यामध्ये शंका संशय करण्यायोग्य नाही किंवा निश्चय म्हणत असताना निश्चयाने म्हणजे निश्चय करून काय म्हणायचं नियमाने हा आत्मा लोकमात्र प्रमाण आहे खरोखर त्यामध्ये संशय नाही मग आपल्याला आता असं वेगवेगळं रूप वेगळ्या वेगळ्या आकारात का दिसतो जीव तर त्याचं कारण पुढं सांगताय की व्यवहाराने कसा आहे तनुमात्र तनु म्हणजे ज्या शरीरात आहे त्या प्रमाण आहे असं परमेश्वरही कथित परमेश्वरांच्या द्वारे सांगितलं गेलेलं आहे म्हणजे कुठलाही जीव असू दे चारी गतीतला तो जीव निश्चयाने किती प्रमाण आहे तर असंख्यात प्रमाणच आहे आणि व्यवहाराने किती प्रमाण आहे तर ज्या त्या शरीरात आहे तर तेवढ्या मात्र प्रमाणाचाच आहे हे सगळ्या जीवांसाठी सामान्य कथन आहे असं नाही की मग आता ह्याच्यामध्ये केवलींचं कथन येतं का नाही येत कसं लावायचं केवली म्हणजे सिद्ध भगवंतांचं प्रमाण कसं व्यवहाराने त्यांच्याकडे शरीरच नाही आहे कुठलं नाही म्हणायचं त्याला भूतपूर्व नयाने म्हणायचं भूतपूर्व नैगम नयाने ते ज्या शरीरात होते
त्या शरीराप्रमाण व्यवहाराने होते. म्हणून आत्ता सांगितलं गेलं की त्या शरीराच्या किंचित न्यून प्रमाण ते सिद्धशिलेवर विराजमान आहे. पण निश्चयाने ते सिद्धसुद्धा कसे आहे, तो असंख्यात प्रदेशीच आहे. जेव्हा त्यांचा समुद्घात होतो, कुठला समुद्घात असतात, केवली समुद्घातामध्ये 8 स्टेप्स असतात. त्याच्यामध्ये एक मधली स्टेप आहे लोकपुरण समुद्घात, म्हणजे पूर्ण लोकामध्ये ते आत्म्याचे प्रदेश व्याप्त होतात. म्हणजे जसं उदाहरण दिलं जातं की घडी केलेलं कापड आहे, ओलं आहे, तर त्याला तुम्हाला सुकवायचं आहे, तर तुम्ही घडी पूर्ण उघडून त्याला जर पसरवलं तर ते लवकर सुकतं. तसं हा समुद्घात का केला जातो, तर कर्मांचं लवकर निर्जरा होते. मग त्याच्यासाठी किती पसरवले प्रदेश, लोक प्रमाण असंख्यात प्रदेश, कारण जेवढे त्याचे प्रदेश आहेत ते सगळे एकेका प्रदेशावर व्याप्त होईल असं पसरवले. जसं ते कापड तुम्ही एक पदर केलं तर ते जास्त लवकर वाळणार, तसं जीवाचं जेवढा जास्त विस्तार होईल शरीराचा, म्हणजे प्रदेशांचा, शरीराचा नाही तर आत्मप्रदेशांचा जेवढा जास्त विस्तार होणार तेवढ्या लवकर कर्मांचं किरण होणार, ते निर्जरित होणार. म्हणून सांगितलं त्या प्रमाणावरून पण काढलं की जीव किती प्रदेशी आहे, तर निश्चयाने लोकप्रमाण, लोकमात्र प्रमाण आहे, म्हणजेच असंख्यात प्रदेशी आहे, यामध्ये संशय नाही. निशंक सांगितलं हे की एवढ्या प्रमाणच असतो प्रत्येक जीव. मग तुम्हाला जे शरीर प्राप्त झालंय ते छोटं का, काय म्हणतात ताई? लोकप्रमाण असंख्यात आणि असंख्यात लोकप्रमाण फरक आहे त्याच्यामध्ये. लोकप्रमाण असंख्यात म्हणणं वेगळं आणि असंख्यात लोकप्रमाण म्हणणं वेगळं. काय वेगळं? हां, आणि असे असंख्यात लोक म्हणत असताना ते वेगळं झालं. म्हणजे लोकप्रमाण असंख्यात म्हणत असताना एक लोक आला ह्याच्यामध्ये, आणि तुम्ही असंख्यात लोक म्हणत असताना क्वांटिटी चेंज झाली ना. म्हणजे एक लोकची संख्या समजा तुम्ही 10 घेतलात तर 10 एवढ्या प्रमाण, 10 प्रदेश एवढ्या प्रमाण आहे हे सांगणं, आणि असंख्याताची संदृष्टी 10 घेतली तर 10 गुणिले 10 म्हणजे 10 लोक प्रमाण असं म्हणावं लागेल. मग तसं तर नाही, म्हणून असंख्यात लोक प्रमाण नाही आहे जीव, लोक प्रमाण असंख्यात प्रदेशी आहे हे सांगितलं. काय कळलं? आणि असंख्यात लोक प्रमाण म्हणजे हां, लोक हे शब्दच असंख्याताचं सूचक आहे, म्हणून असंख्यात प्रदेशी म्हणा नाहीतर लोक प्रमाण म्हणा, पण असंख्यात लोक म्हणू नका. म्हणून कुठं शास्त्रांमध्ये उल्लेख येतो असा, असंख्यात प्रदेशी आहे म्हणलं तरी बरोबर आहे, लोक प्रमाण आहे म्हणलं तरी बरोबर आहे, आणि लोक प्रमाण असंख्यात प्रदेशी आहे म्हणलं तरी बरोबर आहे, पण असंख्यात लोक प्रमाण आहे असं नाही आहे. मी काय विचारत होते, हां, तर जीव ज्या शरीरात जातो त्या शरीर प्रमाण होतो, तर असं वेगवेगळ्या आकाराचं शरीर का आहे? कोणाचं शरीर इतकं सूक्ष्म आहे, कोणाचं शरीर अवाढव्य आहे. सगळ्यात मिनिमम अवघा नावाला शरीर सांगा तुम्हाला माहिती असलेलं, सगळ्यात लहान शरीर, दिसणारं म्हणा, जाऊ दे, न दिसणारं आहे ते तर सूक्ष्म आहेत. दिसणाऱ्या शरीरामध्ये सगळ्यात सूक्ष्म अवघा नावाला जीव, म्हणजे ते सुद्धा नाही दिसणार, निगोदी जीव आहेत ते, तर त्यांचं शरीर दिसणार नाही, ही त्यांची सूक्ष्म अवगाहना झाली. आणि सगळ्यात मॅक्झिमम अवगाहनावाले जीव कोण? महामत्स्य. महामत्स्य किती अवगाहना असती? 1000. 1000. हां, बरोबर आहे. एक म्हणजे मध्यभागी असतील ना जर ते महामत्स्य, तर सांगितलं 1000 योजन पण असतात. आणि कडेला वगैरे म्हणलं, त्या स्वयंभूरमण समुद्राच्या कडेला वगैरे असेल तर 500 योजन एवढं त्यांचा विस्तार असू शकतो. तर सांगितलं मॅक्झिमम अवगाहना तेवढी आहे. तर प्रत्येक जीवाची अवगाहना प्रत्येक गतीमध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम वेगवेगळी असते.
तर ही तिर्यंचांची सांगितली की मिनिमम अवगाहना निगोदी जीवांची किती अंगुलचा असंख्यात्वा भाग आहे ना त्यांची अवगाहना, आणि जे महामत्स्य आहे त्यांची अवगाहना उत्कृष्ट, अशी तिर्यंच गतीची सांगितली. देवगतीची अवगाहना सांगा, मिनिमम आणि मॅक्झिमम. तीन हात आहे कमीत कमी. हां, कमीत कमी 3.5 हात. त्यांचं आता शरीर, मूळ शरीर तेवढं सांगितलं, 3.5 हात काहीतरी आहे पहिल्या स्वर्गामध्ये. आणि मग वर वर उलट उलट वाढत जाते. वरच्या स्वर्गामध्ये कमी होत जाते, वरच्या स्वर्गामध्ये. त्यामुळं खाली कमी आणि सगळ्यात वर, खाली जास्त आणि सगळ्यात वर कमी आहे. हां, नाही, स्वर्गामध्ये सगळ्यात खालच्या स्वर्गात म्हणजे पहिल्या दुसऱ्या स्वर्गात जास्त अवगाहना आहे मॅक्झिमम, आणि वरच्या स्वर्गांमध्ये अवगाहना कमी कमी होत जाते. आणि मग सर्वार्थ सिद्धीमध्ये जे देव आहेत त्यांची अवगाहना आहे 3.5 हात. 3.5. आणि मग मॅक्झिमम अवगाहना किती असू शकते तर 500 धनुष्य एवढी अवगाहना असू शकते देवांची. नारकींची असू दे की करायची, विक्रिया करायची वेगळे माप असू शकतात. त्याचा प्रश्न आहे की त्यांचं वैक्रिक शरीर असतं तर त्याचं माप केवढं असतं. मूळ शरीराचा आकार किती आहे तर एवढा त्यांना मिळाला. मग ते विक्रिया करतील त्यावेळेस ते कमी जास्त प्रमाण होऊ शकतं. जसं कमीत कमी करतील तर अणुप्रमाण, कारण त्यांना अणिमारुद्धी असते, आणि महिमारुद्धी असते तर मॅक्झिमम प्रमाण मोठं शरीर ते बनवू शकतात. तर देवांचं सांगितलं. आणि नारकींची अवगाहना पण सेम असती. म्हणजे फक्त पहिल्या नरकामध्ये कमी अवगाहना वाले नारकी, आणि खाली गेली की अवगाहना वाढत जाते. किती? 7व्या नरकापर्यंत. मग 7व्या नरकामध्ये मॅक्झिमम अवगाहना आहे 500 धनुष्य. म्हणजे सांगितलं ना, शरीर लहान असू दे मोठं असू दे, काय जीवाला काय फरक पडतो सांग? काय फरक पडतो? हां, म्हणजे आहे ना, शारीरिक दुःख पण आहे ना सगळीकडं, मानसिक दुःख आहे की ती गोष्ट वेगळी, पण शरीराच्या निमित्तात सुद्धा दुःख आहे. कसं? जितकं मोठं शरीर झालंय, आवाढव्य असेल, बसणं उठणं, आता मनुष्यांना पाहतो आपण, जर अवगाहना वाढली शरीराची, वेट वाढलं तर काय होतं हो? फिरायला जावं लागतंय व्यायाम करावा लागतो, जिम लावावी लागते. म्हणजे का बरं त्रास होतो हे कळतंय त्याच्यातून. म्हणून मग मनुष्यांवरनं समजून घ्या की त्या 500 धनुष्यवाला जो नारकी आहे 7व्या नरकामध्ये, त्याला उष्णतेचं भयंकर दुःख आहे तिथं. नाही, शीत आहे, सॉरी, सगळ्यात मॅक्झिमम शीत खालच्या नरकामध्ये आहे ना. मग आता तुम्हाला त्या शीतला रोखू शकत नाही तो नारकी जीव. म्हणजे आहे तर दुःखाचं वेदन प्रत्येक जीवाला आहे, त्याची अवगाहना कमी असू दे नाही तर मोठी असू दे. पण तिथं सांगितलं ते जे जन्म आहे तो वरून खाली आपटून आहे ना, उलटा जन्म होतो त्या काय म्हणायचं त्याला, बिळातनं. तर वरून खाली आपटणार ते नारकी. तर जेवढी जास्त अवगाहना आहे ना तर तेवढ्या अनुसार ते बाउन्स होतात. एकदा नाही, असे विचार करा, 500 धनुष्यवाले नारकी उडतायत आपटतायत असं अनेक वेळा केल्यावर स्थिर होतात. आता फक्त एक उदाहरण असं घ्या आपल्या शरीरावरून, की आपलं शरीर, जी छोटी मुलं आहेत ती उड्या मारतील तर त्यांना फार त्रास होत नाही. आता मोठे झालेले जाड असलेले विचार करा की उड्या मारल्यावर काय होईल हो? काय नाही व्हायला पाहिजे ना. जेवढे जाड तेवढे कमी उडतील ना. ते तेवढं जास्त उडते, म्हणजे जास्त वेळा ते बाउन्स होते तिथं खालच्या नरकांमध्ये. जेवढी अवगाहना आहे ना त्याच्या पटीमध्ये काहीतरी त्यांचे जंप आहेत, म्हणजे तेवढ्या वेळा ते आपटतात आणि पुन्हा मग असं स्थिर होतं. बॉलसारखं सांगितलं त्यांनी. बॉल जसं वरून खाली आपटून नंतर स्थिर होतो तसं त्यांचं. आणि प्रत्येक स्पर्शामध्ये सांगितलं असंख्य वेदना, त्या विंचू चावल्यासारख्या सांगितलं ना. मग अशा वेदनांना सहन करावं लागतं. मग जेवढं जास्त अवगाहना आहे तेवढा जास्त स्पर्श आहे जमिनीला, आणि तेवढ्या निमित्तामध्ये अधिक वेदना आहेत.
काय कळलं? जेवढं तो उडणार आणि पडणार ना, एका स्पर्शामध्ये तुम्ही, म्हणून तर समजा पोळायला लागल्यावर तुम्ही कसं चालता हो? जमीन पोळायला लागल्यावर उड्या मारत नव्हे, ते पाय जेवढे कमी टेकतील तेवढे टेकवण्याचा प्रयत्न, बोटांवरनं जाणार, टाचांवरनं जाणार, म्हणजे काय केलं, कमी स्पर्शामध्ये कमी वेदना, आणि मग त्यांचा अधिक स्पर्श आहे ना, ते काय वाचवू शकणार नाही आहेत स्वतःला. त्यामुळं जेवढ्या वेळा ते वरून आपटून पडणार आहेत तेवढ्या वेळा अधिक स्पर्श, तेवढा जास्त त्या शरीराचा, जेवढा अधिक त्या जमिनीला स्पर्श होणार तेवढ्या वेदना अधिक असणार. म्हणून सांगितलं सगळी रचना इतकी काय म्हणायचं बरोबर करून ठेवली आहे ना, कारण जे वरच्या स्वर्ग नरकातले जीव आहेत त्यांचं सगळं वेगळं आहे. शरीराची रचना वेगळी आहे, तिथलं क्लायमेट वेगळं आहे, तिथलं दुःख वेगळ्या प्रकारचं, आणि सगळ्यात खाली खाली जात असताना तेवढं दुःख मॅक्झिमम भोगावं लागणार अधिक अवगाहनावाल्या जीवांना. म्हणून हां, तर हे नारकी आणि देवांचं झालं. आता मनुष्यांची अवगाहना सांगा, मिनिमम किती आणि मॅक्झिमम किती आहे? मनुष्य असू दे किंवा नारकी असू दे, तिर्यांची असू दे, दोघांची पण समान अवगाहना. तिर्यांची बघितली आपण, तिर्यांची नका जोडायची, कारण त्यांची निगोदी जीवांची अवगाहना डिफरंट असते. मनुष्यांची अवगाहना मिनिमम किती हो? सूक्ष्म करू नकात मनुष्यांना बरं का, मनुष्य सूक्ष्म नसतात. मिनिमम अवगाहना 1.5 हातच होते ना. 6व्या काळात कमी होती ना अवगाहना ती. आता या काळाच्या अपेक्षेने 3.5 हात सांगितलं. ह्याच्या पुढं अवगाहना कमी होत जाते. तर म्हटलं ना त्या काय म्हणायचं, त्या हरभऱ्याच्या झाडाला झोके खेळतील. हरभऱ्याचं झाड म्हणजे ढाळाचं झाड केवढं असतं, 1.5 हातवाले पण म्हणता येणार नाही तिथं. त्यामुळं काय तर त्यांनी दाखवलं आहे, असं अंगठ्या एवढ्या आकारचे असं का काहीतरी सांगितलं बरं का. म्हणजे अवगाहना तिथं सगळ्यात कमी आहे. फक्त या काळाच्या अपेक्षेने आपण बघू 3.5 हात ही मिनिमम अवगाहना आहे. अजून ह्याच्या पुढं त्याच्यामध्ये ऱ्हास होत जाणार. तर सांगायचं आहे की मनुष्यांची अवगाहना पहिल्या काळामध्ये सगळ्यात मॅक्झिमम होती आणि ती कमी होत होत सांगितली 6व्या काळामध्ये मिनिमम राहते. आणि तिर्यंचनची अवगाहना बघितली आपण. फक्त सांगायचं आहे काय की आपण केलेल्या त्या परिणामानुसार आपल्याला तसं शरीर प्राप्त झालेलं आहे. तर मनुष्यांमध्ये असं अवाढव्य शरीर मिळालं, म्हणजे आता नॉर्मल आता आहे ते 3.5 हात आहे, 500 धनुष्य काय चतुर्थ काळाच्या अपेक्षेने. तर तेवढं अवगाहनावालं जरी शरीर आहे तरी त्यामध्ये सुद्धा बोजड शरीर असेल, कोणाचं व्यंग शरीर असेल. हे सगळं त्यानुसार त्या जीवाची रचना झाली आहे त्याच्यामध्ये. मग असं शरीर का मिळालं, काय काय ते सगळे संस्थानाचे भेद घेतो आपण, स्वाती संस्थान, कुब्जक संस्थान. मग अशा प्रकारचं शरीर का मिळालं ते सगळं का लिहिलं नाही सूत्रामध्ये. असं वेडवाकडं, अवाढव्य, बोजड असं शरीर असतं, ते पण त्याप्रमाणे जीव असतो असं का नाही लिहिलं? लिहिलंय तनुमात्र लिहिलंय ना. मग तनुमात्र म्हणजे जे काही शरीर मिळाले तुम्हाला त्या शरीर प्रमाण असतो जीव, पण व्यवहाराने आहे आणि ते त्याची सजा आहे. त्या शरीरामध्ये तिथं राहावं लागतंय त्याला तेवढ्या काळपर्यंत ते. तर म्हणून सांगितलं कोणाचं असं शरीर बेडप बघून, रोगी बघून जर आपण काय औदयिक भाव केले तर नियमाने तशा शरीरामध्ये आपण उत्पन्न होतो. म्हणून आता अनेकांचं असं दाखवलं जात आहे की वेडवाकडं शरीर आहे, अवाढव्य आहे, आणि त्या स्त्रियांना किंवा त्या पुरुषांना चालणं, उठणं, बसणं किती परेशानी. म्हणजे सगळं फास्ट फूड वगैरे खाल्ल्याचं परिणामसुद्धा दाखवतात आजकाल की त्या शरीराला काय आकार राहत नाही, आणि मग ते शरीर असं बोजड झाल्यावर त्याला अधिक वेदना सहन कराव्या लागतात. पराधीन होऊन जातो जीव. जर शरीर स्वतःचं काम करत नसेल तर सगळी परतंत्रता येते.
म्हणून सांगितलं की पूर्वी केलेल्या परिणामांचं फळ आज असं शरीर मिळालंय, आज पुन्हा त्या शरीरामध्ये जर चुकीचे भाव करतोय तर नियमाने भविष्यामध्ये सुद्धा काहीतरी त्या शरीराच्या निमित्तात वेदना भोगाव्या लागणार. म्हणून मी शरीररहित आहे ह्याचा अनुभव करणं आवश्यक आहे. कुठलंही शरीर असू दे त्याच्यामध्ये आत्मा त्या शरीरापासून भिन्न आहे. ताई काय म्हणले, शरीर प्रमाण असला तरी सुद्धा शरीरामध्ये राहून अस्पर्शी आहे. कुठं म्हणलं असं, जिस देह में आत्म रहे वह देह भी जब भिन्न है, तब क्या कहे उनकी कथा जो क्षेत्र से भी अन्य है. म्हणजे पराशचा तर माझ्याचा काही संबंध नाहीच आहे, म्हणजे ज्या शरीरात राहतो त्याचा सुद्धा माझ्याशी काही संबंध नाही आहे हे सांगितलं अन्यत्व भावनेमध्ये. म्हणून मी शरीरापासून भिन्न आहे. जरी शास्त्रात सांगितलं गेलं आहे हे तुमचंच शरीर आहे हे पण शास्त्र सांगतंय तुम्हाला, आणि हे शरीर तुमचं नाही हे पण शास्त्रच सांगतंय. काय ऐकायचं, दोन्ही ऐकायचं आणि करायचं काय, कन्फ्युजन. तर सांगितलं निश्चयाने जसं आहे त्याला जाणा तर तुम्हाला आत्म्याची प्राप्ती होणार. शरीराकडे पाहत राहिलो तर तो आत्मा कधीही दिसणार नाही. म्हणा, लोकमात्र प्रमाणोऽयं निश्चयेन हि संशयः व्यवहारे तनुमात्रः कथितः परमेश्वरैः. निश्चित रूपाने आत्म्याचा आकार म्हणजे विस्तार लोकाकाश प्रमाण आहे यात शंका नाही, पण व्यवहारात स्वशरीर प्रमाण आहे असे जिनेश्वर भगवंतांनी सांगितले आहे. हे समजून काय फायदा आपल्याला, मी या शरीर प्रमाण आहे कुठल्या न्यायाने, कुठला नाही, आता पक्क करायचं, पक्क एकदम कच्चं नाही. गीता कुठल्या न्यायाने मी शरीर प्रमाण आहे हो, निश्चय नयाने. आता काय शरीर प्रमाण म्हणाले हो, काय शाळा बदलली का काय आमची. व्यवहार नयाने शरीर प्रमाण. एक तर निश्चय म्हणायचं नाही तर व्यवहार म्हणायचं, संपलं. कुठला व्यवहार आहे विचारलं मी तुम्हाला. कुठल्या व्यवहाराने हा जीव शरीर प्रमाण आहे, अनुपचरित 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 असद्भूत व्यवहार नयाने. कारण शरीर माझं आहे म्हणतो तो अनुपचरित आहे ना, उपचार नाही आहे तिथं. अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. निकिता काय म्हणले, राहू देत नंतर. आणि सांग माझं शरीर नाही कुठल्या नयाने. हां म्हणजे एकतर अनुपचरित असद्भूत व्यवहार नाहीच, किंवा हो की अजून, किंवा मी शरीर आहे अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही, मी शरीर नाही अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही, आणि परत तेच नाव घेऊ नका आता, बस तीनदा झालं. निश्चय नयाने, बरोबर. जेव्हा माझं स्वरूप नाही आहे ते सांगतोय, पॉझिटिव्हली सांगताय अशरीरी आहे म्हणजे ज्ञान शरीरी आहे, आणि निगेटिव्हली सांगताय शरीर मी नाही, माझं नाही म्हणलं तर निश्चय नाही पण झाला तो. मग विषय कसा धरतो त्यानुसार. शरीराकडून पाहताय तर शरीर माझं नाही हे अव्यवहार न्यायात झाला. आत्मा अशरीरी आहे असं म्हणत असताना आत्म्याचा स्वभाव दाखवतोय आपण, त्यामुळे तो निश्चय नाही झाला. मग का सांगितलं तर असद्भूत व्यवहारने हा जीवाला खोटा नाही आहे. म्हणजे दोन द्रव्यात नसलेला संबंध दाखवतो तो व्यवहारने असतो. त्यामुळं शरीर प्रमाण आहे हे समजल्यावर त्या शरीरापासून भिन्नता जाणायची आहे. ते शरीर म्हणजे परद्रव्य आहे हे निर्णय करायचा आहे ज्ञानामध्ये, तर तिथं समजून फायदा झाला आपला, तर निश्चयाकडे जाता येणार. नाहीतर पुन्हा प्रत्येक शरीरात जातोय आणि त्याच्यामध्ये रमतोय, त्याच्या अनुसारच परिणाम करतोय, तर पुन्हा पुन्हा शरीराचीच प्राप्ती होणार. काय सांगितलं होतं प्रवचनसारची, अशुद्ध निश्चय नाही म्हणायचं का मग. अशुद्ध निश्चय नयातला अशुद्ध निश्चय नाही म्हणावं लागेल, ज्याच्यामध्ये ॲक्च्युली त्याच्यामध्ये असद्भूत व्यवहार नाही घेतलाय का अशुद्ध निश्चय नयामध्ये. असद्भूत कुठं घेतलाय तिथं घालावं लागेल,
कारण तिथं पर्यायाकडून दाखवलं असेल तर सद्भूत व्यवहार नाही झाला तो, क्रोधी जीव वगैरे. मग जिथं मनुष्य म्हणून घेतलाय, शरीरी म्हणून घेतलाय, तिथं तो असद्भूत व्यवहार नाही झाला. मी काय सांगत होते? प्रवचनसारची 150 गाथा आहे निकिता. काय म्हणले? नंतर प्रवचनसारची 150 गाथा आहे, त्याच्यामध्ये सांगितलं जीव अनेक प्राणांना, अनेक शरीरांना का धारण करतो, पुन्हा पुन्हा का धारण करतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी कारण सांगितलं त्याचं. काय? न चयदी जाव ममत्तिम देहपधाणेसु विषयेसु. म्हणजे आत्मा कर्माने मलिमस होतो. आदा कम्म मलिमसो धरेदी पाणो पुणो पुणो अण्णे. हा आत्मा कर्माने मलिमस होऊन पुन्हा पुन्हा प्राणांना धारण करतो, म्हणजेच देहाला धारण करतो, कर्मांना धारण करतो, समजून घ्या. तर सगळ्या द्रव्यकर्म, भावकर्म, नोकर्मांना पुन्हा पुन्हा धारण करतो. का? देहपधाणेसु विषयेसु न चयदी ममत्तिम. म्हणजे देहप्रधान विषयामध्ये ममत्व सोडत नाही म्हणून शरीराला धारण करतो. कळलं का? तुम्हाला तुमची स्टोरी सांगतायत. तुम्ही या शरीरात का जन्मलाय? भाववासना करा. मी या देहाची रुची केली आहे, पूर्वभवांमध्ये मी या देहाच्या विषयी आसक्ती, ममत्व हे भाव केलेत ना, म्हणून मला हे शरीर मिळालं आहे आणि पुन्हा पुन्हा शरीरामध्ये मी जाणार आहे. जर आज त्या शरीराला तुम्ही सजवताय, चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करताय, त्या शरीरातच दिवस रात्र घालवताय, त्याचीच रुची करताय, त्याच्या इंद्रियांचे विषय पुरवताय त्याला, तर नियमाने पुन्हा शरीरांमध्ये जाऊन पडणार. म्हणून जो जीव स्वतःला आत्मा म्हणून जाणतो तो अशरीरी बनतो. म्हणून त्या स्वभावामध्ये राहा, तर शरीर असो नाही तर नसो फरक पडणार नाही. पण मी सतत आत्म्याचा विचार सोडून देहाचा विचार करतोय, त्यामुळं पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये अडकतो. म्हणा. लोकमात्र प्रमाणोऽयं निश्चयेन हि संशयः व्यवहारे तनुमात्रः कथितः परमेश्वरैः. सांग. अयम म्हणजे हा आत्मा. हा बरोबर, संशय नाही. व्यवहारे ॲक्च्युली सप्तमी विभक्ती आहे. निश्चय व्यवहारे, तर निश्चयामध्ये व्यवहारामध्ये असं आहे असं सांगितलं जातं, असं म्हणा चालतं. व्यवहारामध्ये आत्मा ज्या त्या शरीर प्रमाण आहे असं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर दिसतंय की मग कशाला सांगावं लागलं जिनेंद्रांना? दिसतंय प्रत्येकाला, जो तो त्या त्या शरीरामध्ये आहे, त्या शरीर प्रमाण आहे. का भगवंतांना तसं सांगावं लागलं? प्रत्येक शरीरामध्ये आत्मा आहे आणि त्या प्रमाण आहे हे सांगायसाठी. असं नाही की तुमचं शरीर एवढं आहे तर ह्याच्यामध्ये निर्जीव आहे, झाड आहे तर त्याच्या फक्त मुळ्यांमध्ये प्राण आहे, वर नाही आहे, किंवा काय एखाद्या पार्टमध्ये नाही आहे, असं होणार नाही. जेवढं शरीर आहे तेवढ्या मात्र प्रमाण आत्मा असतो, हे समजून देण्यासाठी. कुठल्याही शरीरात असू दे, त्या शरीरात तेवढ्या प्रमाण जीव आहे. म्हण नाही, अर्थ सांग. निश्चयामध्ये हा जीव असंख्य प्रदेशी आहे. ही म्हणजे खरोखर, खरोखर यामध्ये संशय नाही. हा आत्मा जिनेंद्र भगवंतांच्या द्वारे सांगितलं गेलेलं आहे. एकदा बघून म्हणा. योगिता ताई बघून म्हणा एकदा, एकदा न बघता म्हणायचंय. लोकमात्र प्रमाणोऽयं निश्चयेन हि संशयः व्यवहारे तन्मात्रः कथितः परमेश्वरैः.
लोकमात्र प्रमाणोऽयं निश्चयेन हि संशयः व्यवहारे तन्मात्रः कथितः परमेश्वरै. दिसायला लागलाय का तिथं तिथं बघून म्हणायला लागलाय. तर अनुभव करा म्हणजे मग कुठं बघायची गरज पडत नाही. हा मी शरीरात असून सुद्धा शरीरापासून भिन्न आहे. हो जाणा स्वतःला अशरीरी जाणा. भावभासना करण्याचा प्रयत्न करा. जेवढे शरीराचे प्रदेश आहेत सर्व प्रदेशांमध्ये चेतना आहे, जीव आहे, भिन्न आहे. शरीर जड आहे, मी चेतन आहे. शरीराला पर जाणा, भिन्न जाणा, मी नाहीच जाणा. माझे रूप तर स्वतंत्र आहे, सुंदर आहे. ज्ञान स्वरूप आहे, अरूपी आहे, निराकार आहे. अशरीरी स्वरूपोऽहम्. स्वाधीन स्वरूपोऽहम्. निर्मोह स्वरूपोऽहम्. ओम विसर. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसा.